तर दुसरीकडे अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आलाय। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय असं यावेळी सुनेत्रा पवार म्हणताना पाहायला मिळाल्या। विजय उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भावना व्यक्त केल्या। तर तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री असल्याचंही यावेळी त्या म्हणाल्या। आपण पाहतोय अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोत असं म्हणत सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। या ठिकाणी बोलताना तुम्ही दादांचं स्वप्न नक्कीच साकार कराल याची खात्री असल्याचंही सुनेत्रा पवार या सगळ्या विजय उमेदवारांना म्हणाल्या। खरं तर अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्या या ठिकाणी बोलताना पाहायला मिळाल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजय झालेल्या उमेदवारांची त्यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आपण दादांच्या जाण्यानं पोरके झालोय असं म्हणत त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। मात्र मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असाही विश्वास त्यांनी या सगळ्या उमेदवारांना दिला आहे। शिवाय दादांचं स्वप्न नक्कीच तुम्ही सगळे साकार कराल असाही विश्वास सुनेत्रा पवारांनी या ठिकाणी व्यक्त केला। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी खंबीरपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संघटनात्मक बैठका असू देत किंवा कार्यकर्त्यांच्या भेटी असू देत किंवा या ठिकाणी विजय उमेदवारांची बैठक असू देत, सगळ्या ठिकाणी त्या बोलताना पाहायला मिळत आहेत। दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण ते नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। खरं तर हर्षवर्धन साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे तुमच्याशी बोलेन। दादांनी विठ्ठलाची ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले। एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, पण दादांचं हे काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून